चला चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आज पावभाजीची ऑर्डर आहे. ही बेकरी आहे बघा. ही बेकरीमध्ये आपण पाव घेतलेले आहेत. कंपनीमध्ये पावभाजीची ऑर्डर आहे आज. तर चलो जाऊया आपण. इथे अहमदनगरला नाही, ही बेकरी आहे इकडे समोर. ही बेकरी आहे आणि ते पाव आपल्याला मिळतात फ्रेशवाले. मित्र, ज्यांना कुणाला फास्ट फूड वगैरे खाण्याची आवड आहे, ज्यांना फास्ट फूड आवडतं त्यांच्यासाठी ही व्हेजमध्ये ज्यांना आवडतं त्यांना एकदम पर्वणी आहे. आपण मंचुरियन पाव बनवलेला आहे, मंचुरियन चीज पाव, आणि अतिशय जबरदस्त झालेलं. तुम्हाला दिसतंय की किती टेम्पटिंग आहे. फक्त बघा आतमध्ये कांदा मंचुरियनची, आणि रीलसुद्धा येणार आहे आज. रीलसुद्धा 100% बघा तुम्ही. इकडे थोडं सामान वगैरे पडलेलं आहे आणि तुम्हाला रीलमध्ये दाखवतो मी की खाताना कसं दिसतंय ते. आणि तुम्ही बघा ना यार, ते फक्त बघताना तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली काय आहे, कसा आयटम बनला आहे तो हा. मित्रांनो, काही आयटम असे असतात ना की ते फक्त नजरेने खायचे असतात. म्हणजे तुम्ही नजरेने पाहिल्या पाहिजे तुम्हाला असं वाटतं की हा आयटम 100% खाल्ला पाहिजे. त्यातला हा आयटम आहे. तुम्ही बघाल एकदम व्हेजमध्ये आहे, व्हेज मंचुरियन पाव म्हणून. आणि त्याचा कलर, त्याचा संपूर्ण ॲपिरियन्स जो तुम्हाला दिसतोय अप्रतिम आहे आणि खाण्यासाठी एक नंबर लागणार आहे. रील तर आमची नक्की बघा आणि तुम्हाला दाखवतो. रीलची एंडिंगला मी बाईट दाखवणार आहे कसं लागतंय ते, तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि हा नक्की घरामध्ये पदार्थ करून बघा, तुम्हाला 100% आवडणार आहे. जे प्युअर व्हेजवाले आहेत त्यांच्यासाठी पर्वणी आहे, ते नक्की घरामध्ये करा आणि नक्की करून तुम्ही खाण्याचा आनंद घ्या. आता मी आणि राजीव आहे, आम्ही दोघं संपूर्ण हे करतोय प्रिपरेशन. तयारी संपूर्ण तर झालेलं आहे. माझा अख्खं पडलेलं आहे मेथी. राजीव थोडं उचलणार आहे. त्या अगोदर आम्ही एक शेवटचा बाईट घेणार आहे. बाईट घेऊ आणि तो बाईट घेतल्यानंतर मग ते रील मी टाकणार एंडिंगला. तर रील तुम्ही 100% बघा. रील आजच येणार, म्हणजे रील व्हिडिओ उद्या येणार आहे, रील काल येणार आहे. तर तुम्ही ती नसेल बघितली तर रील बघा आज, आणि तुम्हाला रील 100% आवडेल. लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला नवीन काहीतरी सुचवा मित्रांनो. आम्ही ते नवीन 100% करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण टेस्ट घेऊया. तर ब्लॉग आमचा बघत राहा. ठीक आहे मित्रांनो, पंकज आलेला आहे, सुट्टी आहे आज. अख्खा दिवस काय तो आला नाही, पण त्याला संध्याकाळी वेळ मिळाला यायचा. रात्र जेव्हा होते, लोक जेव्हा जायचा टाईम येतो घरी, त्यावेळेला ह्याला बाहेर निघायचा टाईम मिळतो. तर आता आलेला तर जातो इथे, पण बघू आता कधी येतो तो आम्हाला भेटायला इकडे. आणि शांतता आहे आता. बराच वेळ गर्दी होती त्यामुळे काही शॉर्ट्स वगैरे घ्यायला मिळाले नाही. पण आजची जो आपण ॲटम जो बनवलेला आपण मंचुरियनचा, अप्रतिम, एकदम अप्रतिम बनलेला. काही वेळेला आपण काहीतरी उलटं करायचा प्रयत्न करतो, पण तो चांगला आयटम बनला की असं वाटतं की कोणीतरी टेस्ट करून बघावं म्हणून. तर त्यातला तो आयटम होता. अतिशय चांगला बनलेला आयटम. आम्ही सर्वांनी टेस्ट केला आणि उत्तम प्रकारे तो बनला. आपण कधी तो खाऊ पण शकतो, कधी बनवून वगैरे. चला बघूया थोड्या वेळात काय होतं ते. काय चहा प्यायचं, कॉफी प्यायचं, काय पुढं बनतोय अजून काय प्लॅनिंग नाही आहे, पण बघूया काय होते ते. वातावरणात गरमी अजून कमी झालेली नाही आहे, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळेला चहा कॉफी वगैरे काय घ्यायचं मूड होत नाही. बघू आता काय होते थोड्या वेळात ते प्लॅनिंग करूया आपण. चला बाय बाय. चला मित्रांनो, पुन्हा आपण निघालेलो आहे आपल्या घराकडे. आत्ता सर्व कारभार होईल. हे बघा, प्रिंटआउट घेतलेले आहेत. उद्याच्या केकची ऑर्डर आहे, त्याचे प्रिंटआउट वगैरे घेतलेले आहेत आणि चाललो आहे आपल्या रस्त्याकडे. 11:30 रात्रीचे वाजलेले आहेत. आपला नेहमीचा कार्यक्रम असतो. 11:30च्या आसपास आपण घरी जायला निघतो मित्रांनो. आपल्याकडे थोडे आंबे घ्यायला आलेले आहेत. केळी घेतले 8 डझन. अच्छा जरा ये कैसा है, इसका रेट क्या है? 180 आएगा, 140 आएगा, 120 आएगा, उधर भी 120 आएगा. ये 180 है. हाँ 180. तो इसमें से कर दो ना, इसमें से आधा किलो कर दीजिए ना. थोड़ा पका हुआ लीजिए. पका जो पकाई है, पकाई कोई भी खा सकते कल परसों ऐसा. 2-4 ग्राम कम पड़ रहा है. चलेगा, बस हो गया, वांदा नहीं. ज़्यादा कोई मैं अकेला खाने वाला हूँ. फेंकने से अच्छा है कि कम ले लूँ करके, है ना. नहीं कल आएंगे तो ज़्यादा जरूर. चलो ठीक है, वांदा नहीं. कितना हो गया जैसा? 25. चलिए 25 है तो 20 ही मार दीजिए, 110 मार दीजिए. 110 मार दो. चला मित्रांनो, इथं आंबे इथे 2-3 प्रकारचे आंबे आहेत. हा दशेरा आहे, हा MP मधून येतो. आणि हा आता म्हणतात कोकणातला आंबा आहे, पण समजत नाही नक्की काय ते. आणि ये कौन सा है वो वाला? वो बादाम. और यहाँ हापूस कौन सा है? आपको हापूस है क्या? दिख तो नहीं. वो हापूस है क्या? हाँ ये हाँ, थोड़ा हापूस पण इकडे आहे, पण त्या हापूसला अजून स्मेल नाही आहे. उसको वो ये नहीं आ रहा है. हाँ, हापूस बहुत मीठा है. मिठा आहे क्या? बहुत मीठा है. चला मित्रांनो, आंबे अजून यायला लागले मार्केटला, पण तेवढं पण नाही, अजून महाग आहेत. बघूया चला. तर ना अजून सर्व म्हणायला गेलं तर अजून सध्या मार्केटला आंबेच फक्त जास्त आहेत. हे बघ, हे मगाशी बोलले तुम्हाला प्रिंटआउट आहे ते. अजून आंबेच जास्त आहेत, दुसरं अजून कुठे फळं नाहीत, तेच सर्व आहे. चलो चाचा. चलिए धन्यवाद.
धन्यवाद. चला, चाच्यांना धन्यवाद करून आम्ही आमचा रस्ता पकडलेला आहे आपल्या घरी जाण्यासाठी. आजकाल दिवसभर काय आजकाल व्हिडिओ घ्यायला वेळ मिळत नाही गरमीतून वगैरे, पण रात्री थोडासा वेळ मिळतो. हा आपल्याकडे जायचा रस्ता आहे इकडे. धीरे चल, घाई नहीं अपने को ना. 10 मिनट लेट हो गया कुछ फर्क गिरता नहीं है, धीरे धीरे चलेंगे. चला, इथून मित्रांनो आपण आलेलो आहे. इथून आपला हा आजचा रस्ता आहे सिडकोचा. हे आपल्या आंबेकरांचं जे आपल्यावर गावाला होतं ना आंबेकर, त्यांचं चायनीजचं दुकान आहे मित्रांनो इकडे. आणि आलो आहे आपण आता, जवळ आलो आहे आपल्या घरापासून. थोडं पुढे जाऊन राईट घेतला की आपलं घर येते. आलो बघा मित्रांनो, इथून राईट घेतला आणि आपण आपल्या घराकडे इथे आलेलो आहे. चला, ब्लॉग संपूया आता इथं मित्रांनो. उद्या सकाळी परत नवीन सर्व गोष्टी घेऊन, नवीन ब्लॉगच्या सर्व गोष्टी घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत चला, बाय बाय. चल, ये ले रख दे वहाँ पे.